आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की युगंधर आता बाहेर आलेला असतो आणि तो आता म्हणत असतो की काही झालं तरी मला ना आता त्या अवॉर्ड फंक्शनला जाणं जमणार नाही आहे. त्यामुळे मी आता ह्या अवॉर्ड फंक्शनला जाणं कॅन्सल करतो आहे, असंही आता त्याने येऊन शिल्पाला सांगितलेलं असतं. शिल्पा त्याला विचारत असते की हे सगळं कशासाठी, नको करूस हे सगळं काही, असंही बोलून त्याला आता समजावू लागते. मग तेव्हाच ना इकडे युगंधर म्हणतो की मला असं वाटतंय की ह्या अवॉर्ड फंक्शनला जाऊन तसाही काही उपयोग नाही आहे. तर इकडे आता आनंदी मनातल्या मनात विचार करत असते की हा पृथ्वी कधी येईल. कारण आहे ना, युगंधरला जे आहे ते अवॉर्ड फंक्शनला दोघांना जायचं असतं. त्यातच पृथ्वी आला तर पृथ्वीने लेटर वाचलेलं असेल आणि पृथ्वीचा गैरसमजही दूर होईल, असा विचार ना इथे असणारी ही जीच आनंदी आहे ती करत असते. इकडे मात्र आता विद्याधर हा मनातल्या मनात खूप जास्त हसत असतो. त्याला असं होत असतं की कधी काही या गोष्टी शक्य होत आहेत, कधी काही या गोष्टी सगळ्या काही होत आहेत. यासाठी विद्याधर हा खूप जास्त खुश झालेला असतो. तो या सगळ्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की आरती आलेली असते. जशी आता आरती तिथे येते ना, आरती आल्याबरोबर आता म्हणत असते की आमची सगळी तयारी झालेली आहे, आम्ही आता थोड्याच वेळात निघू. मग तेव्हा शिल्पा तिला विचारते की तू कुठे निघाली आहेस. तेव्हाच आरती सांगत असते की मी आता निघाली आहे, कारण मला असं वाटतं की पृथ्वी सरांसोबत मी जायला हवं. पृथ्वी सरांनी स्वतः मला तसंही सांगितलं आहे की तू ये माझ्यासोबत. मग शिल्पा म्हणते म्हणजे तू पृथ्वीसोबत मुंबईला चालली आहेस. तर आरती हो असं म्हणते. मग आता शिल्पाला या सगळ्या गोष्टींचा राग येत असतो. तर युगंधर जो आहे तो मात्र आता म्हणत असतो की आरतीला जी आहे ही परिस्थिती व्यवस्थित हँडल करता येईल, कारण ती हुशार आहे आणि ती हे व्यवस्थित मॅनेज करू शकते, असं देखील युगंधरने विश्वास ठेवलेला असतो आरतीवर. त्यामुळे आरतीलाही थोडं बरं वाटत असतं. तेच शिल्पाला मात्र राग येत असतो, कारण पृथ्वीसोबत मुंबईला हिला काय गरज आहे पाठवायची, असाही विचारणा आता इथे असणारे शिल्पा करत असते. तेच दुसरीकडे आता चिठ्ठी वाचली की नाही हे मोठं टेन्शनच असतं आनंदीसाठी. आरती तिला म्हणत असते की चिठ्ठी तर तू ठेवली होतीस ना. त्यावर आनंदी तिला सांगते की हो, कालच रात्री रूममध्ये मी ठेवली होती चिठ्ठी. मग अजूनही पृथ्वी आला कसा नाही, पृथ्वी कसा रिॲक्ट झाला नाही, हा विचार देखील मनामध्ये येऊ लागलेला असतो. तेच आता आरती जी आहे ती मात्र इथे आनंदीकडे बघत असते. आनंदीला टेन्शन असतं की पृथ्वी कधी ती चिठ्ठी वाचेल. आणि तेवढ्यातच ना इकडे आता नाश्त्याच्या टेबलवर शिल्पा वगैरे बसलेली असतानाच ना शिल्पा आता आनंदीला नको नको ते तेवढं बोलत असते. तर इकडे आनंदीने छायाताईला पाठवलेलं असतं पृथ्वीच्या रूममध्ये, कारण पृथ्वी जो आहे तो डायरेक्टच खाली आलेला असतो आणि पृथ्वीला उशीर होत असतो असं बोलून पृथ्वी आता निघालेला असतो. पृथ्वी निघालेला असतानाच ना त्याला आता शिल्पा म्हणत असते की हे काय, तू असंच जाणार आहेस का, असंच जाऊ नकोस प्लीज. कारण आहे ना, काही झालं तरीसुद्धा मला असं वाटतं की तू ना आधी थोडंसं खायला हवं, नाश्ता वगैरे कर आणि मग जा, असं देखील आता डिसाईड केलेलं असतं. पर्यंत इकडे पृथ्वीचा मूड एवढा फ्रेश कसा काही, पृथ्वीला काही गोष्टी अजूनही कळल्या नाही आहेत का, पृथ्वीने चिठ्ठी वाचली नाही आहे का, असे एक अनेक विचारणा मनामध्ये आता येऊ लागलेले असतात. म्हणूनच आनंदी छायाताईंना म्हणत असते की प्लीज जरा तुम्ही पृथ्वीच्या रूममध्ये जाता का आणि जरा चेक करता का की तिथे त्याने ती चिठ्ठी वाचली आहे का. मग तेव्हाच ना छायाला सांगितलेलं असतं. म्हणूनच आनंदीचं ऐकून छाया लगेचच रूमकडे जायला निघते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इथे आरती जी आहे ती आनंदीसोबत बोलत असते. छायाताई रूममध्ये गेल्यानंतर पाहतात तर काय, इकडे आता ठेवलेली असते चिठ्ठी. आणि मग काय, ती चिठ्ठी बघूनच ना आता त्यांना समजतं की ही चिठ्ठी तर वाचलेली सुद्धा नाही आहे, ते इन्व्हलप तसंच पॅक आहे हे सुद्धा छायाताईंना कळलेलं असतं. त्यामुळे छायाताई ते चिठ्ठी घेऊन ना लगेचच खाली येतात. तेच आता दुसरीकडे पृथ्वी त्याच्या कामासंदर्भात बोलत असतो आणि त्यानंतर तो आता म्हणत असतो की सकाळच्या वेळेला मला नाही जात जास्त नाश्ता, त्यामुळे मला बस झाला आहे, मला आता एवढंच हवं आहे, मी आता निघतो, असं बोलून तो आता तिकडनं निघालेला असतो. जसं आता तो तिकडनं निघतो ना
तसं मात्र आता इकडे असणाऱ्या विद्याधरला घाम फुटतो. त्याला असं वाटत असतं की त्याने जी चिठ्ठी ठेवलेली आहे ती तरी वाचायला हवी निदान, पण ती सुद्धा वाचली गेलेली नसते आणि त्यामुळेच ना त्याला संताप होत असतो. दुसरीकडे आता छायासुद्धा येते आणि छायासुद्धा आल्यावर सांगत असते की नाही वाचली चिठ्ठी पृथ्वी साहेबांनी. आनंदीने त्या चिठ्ठीमध्ये तीच त्याची आई आहे आणि युगंधरची बायको आहे या सगळ्याचा खुलासा केलेला असतो. पण ती चिठ्ठी वाचली गेली न मुळे इकडे आता आनंदीला टेन्शन येतं. म्हणजे पृथ्वीला अजूनही सत्य समजलं नाही आहे आणि त्यामुळेच ना आनंदी विचार करते की पृथ्वीचा कोणताही गैरसमज व्हायला नको आणि तिचा गैरसमज व्हायला नको म्हणूनच मग तिने आता ती चिठ्ठी लिहिली असते. पण नेमकी ना ती चिठ्ठी जी आहे ती काही झालं तरी वाचलेली नसते. तेव्हाच ना इकडे पृथ्वी जात असताना त्याच्या लक्षात येतं की तो तर त्याच्या आता मैत्रिणीला भेटलाच नाही आहे. म्हणूनच मग तो आता मागे येतो आणि मागे येऊन ना आता एकटक तो पाहत असतो. मग तो बघत असतो आनंदीला म्हणत असतो की सॉरी मी विसरलो, माझ्या बेस्ट फ्रेंडला जाताना भेटायचं. ते काही आहे ना आज जे काही आहे ते सगळं काही फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आणि मग मी तुलाच भेटायचं कसं काय विसरलो. आणि त्याच वेळेला तो तिच्या हातामध्ये ते इन्व्हलप पाहतो जे की त्याने त्याच्या रूममध्ये सुद्धा पाहिलेलं होतं आणि हे रूममधलं इन्व्हलप आणि हे इन्व्हलप सेम असल्याचं त्याला समजतं. मग तो विचार करतो की नाही काहीतरी गडबड आहे. मग तेव्हाच ना तो म्हणत असतो की हे इन्व्हलप तर माझ्या रूममध्ये होतं. मग तेव्हाच ना ती म्हणत असते की हो हे खास मी तुझ्यासाठीच लिहिलं होतं. मग पृथ्वी आता ते इन्व्हलप जे आहे ते हातामध्ये घेतो. तेच आता आनंदी त्याला म्हणत असते की तुला निघायला आता उशीर होत असेल तर गाडीमध्ये किंवा त्याचबरोबर तू रूममध्ये पोचशील ना मुंबईला तेव्हा तिकडे जाऊन वाचलंस ना तरीही चालेल, पण आता हे घेऊन जा असंही आता ती त्याला म्हणत असते. जेव्हा आता ती त्याला हे सगळं काही बोलते तेव्हा पृथ्वीलासुद्धा आता क्युरियोसिटी होते की ह्या पत्रामध्ये एवढं काय लिहिलेलं आहे ज्यामुळे आपण हे सगळं कसं काही सोडून देणार. आपण हे पत्र वाचायला हवं असाच विचार ना आता तो करू लागतो. आणि मग काय त्याने आता ते पत्र हातामध्ये घेतलेलं असतं आणि तो विचार करतो की तिकडे जाऊन वाचण्यापेक्षा हे पत्र इथेच वाचायचं. आणि मग तो पत्र इथेच वाचायचं ठरवत असतो. तेव्हा मात्र आनंदीचा जीव नुसता वरखाली होत असतो. ती विचार करते की पृथ्वी आता हे लेटर वाचून काय रिॲक्ट करेल. तिला आता टेन्शन आलेलं असतं. काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सुधरत नसतात, पण आता पृथ्वी जो आहे तो तिचं कौतुक करत असतो आणि माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी मैत्रीण जेव्हा भेटली ना तेव्हापासून माझं आयुष्य सुखकर झालं आहे. म्हणजेच ना मला आधीसुद्धा वाटलं नव्हतं की एवढी चांगली आपली मैत्री होईल, पण तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून आपलं सगळंच चांगलं होतं आहे असंही आता तो म्हणत असतो. इकडे आता विद्याधरला आनंद झालेला असतो की आता फायनली त्याने लिहिलेली चिठ्ठी वाचली जाणार आहे. त्यामुळे तो आता खूप जास्त खुश असतो, कारण त्याला असं वाटत असतं की ही जेव्हा चिठ्ठी वाचली जाईल ना तेव्हा खरं तर मुळात ना त्याला जे अपेक्षित आहे त्या सगळ्या काही गोष्टी होतील. इकडे आता पृथ्वीच्या हातामध्ये लेटर असतं. पृथ्वीच्या हातामध्ये जसं लेटर असतं ना तसं आता पृथ्वी जे आहे ते लेटर ओपन करत असतो. तेव्हाच पृथ्वी आता समोर उभा असतो. तर आता आनंदी म्हणत असते की बघ ना वाचून बघ, म्हणजे आता तुला सगळ्या काही गोष्टी कळतील. विद्याधर मनातून खूप जास्त खुश झालेला असतो. तो विचार करतो की आता फायनली सगळं समजेल आणि मग एकदा का ह्याला सगळं समजलं ना की आपल्या मनासारखं होईल असाही विचार त्याच्या मनामध्ये ते येऊ लागलेला असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता पृथ्वी जेव्हा ते लेटर वाचत असतो तेव्हा मात्र पृथ्वीला ते लेटर वाचून ना धक्का बसलेला असतो. सगळीजणं पृथ्वीच्या चेहऱ्याकडे बघत असतात. त्याची रिॲक्शन नेमकी काय आहे काय नाही या सगळ्यांकडे व्यवस्थितपणे ऑब्झर्वेशन करत असतात. आणि जेव्हा ना हे सगळं काही होत असतं तेव्हा आनंदीला तर काही दिसत नसतं, पण पूर्ण रूममध्ये सन्नाटा झालेला असतो. आवाजही कोणाचाच येत नसतो आणि म्हणूनच मग आता प्रश्न पडलेला असतो की काय झालं. सगळीजणं आता विचारत असतात त्याला की काय आहे त्या लेटरमध्ये इतकं की तू असा उभा आहेस, सांग ना काय झालं आहे असं विचारून त्याला प्रश्न भंडावून सोडत असतात. तेव्हाच ना इकडे आता जो पृथ्वी आहे तो चिडलेला आहे हे सगळ्यांनाच दिसतं, पण त्या लेटरमध्ये नेमकं असं काय आहे हे जाणून घेण्यासाठी सगळीजणं आता आसुसलेली असतात. पृथ्वी आता आनंदीवर भयंकर असा चिडलेला असतो. पृथ्वी जेव्हा आनंदीवर एवढा चिडलेला दिसतो ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच ना सगळ्यांना बसतो.
कारण पृथ्वी जो आहे तो आता सरळ ना सगळे आरोप करत असतो इकडे असणाऱ्या आनंदीवर. आनंदीला म्हणतो की तुझी हिंमतच कशी झाली हे सगळं काही बोलण्याची. आरती तर आता घाबरलेलीच असते. आरतीला तर सुचतही नसतं की काय बोलावं ते. ती तर टेन्शनमध्येच असते. आणि तेव्हाच ना पृथ्वी त्याच्या हातात असलेलं ते लेटरसुद्धा फाडून टाकतो. जसं तो आता ते लेटर फाडून टाकतो ना तसं मात्र आता खूप मोठा धक्काच ना इकडे आता आनंदीला बसतो. कारण आनंदीने आता ते लेटर फाडण्याचा आवाज ऐकलेला असतो. जसा आता ती लेटर फाडण्याचा आवाज ऐकते ना तशी ती आता घाबरलेली असते. तिच्या मनात ना अनेक प्रश्न आता पडलेले असतात. ती विचार करते की हे सगळं काही काय चाललेलं आहे. मग तेव्हाच पृथ्वी म्हणत असतो की तुझी हिंमतच कशी झाली मुळात हे सगळं काही बोलण्याची. मग आता ती शांत उभी असते. सगळेजण विचारतात की नेमकं आहे तरी काय त्या लेटरमध्ये, आम्हाला सांगशील का? आम्हाला जर कळलंच नाही तर कसं समजणार आहे, असंही आता बोलून ना त्याला विचारलं जातं. तेव्हा जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा आता इकडे जी शिल्पा आहे त्याचसोबत धनश्री सगळीजणं विचारत असतात की नेमकं मॅटर आहे तरी काय, म्हणजे त्या चिठ्ठीमध्ये एवढं काय लिहिलेलं आहे. विद्याधर तर आता विचार करत असतो की चला आपल्याला जे फायनली हवं होतं ते फायनली अशा पद्धतीने का होईना होतंय. आणि त्यामुळेच ना आता तो खूपच जास्त असा खुश असतो. मग तेव्हाच पृथ्वी आनंदीकडे बोट दाखवून बोलत असताना तो तिला म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली मुळात मला हे सगळं काही लिहून दाखवायची. म्हणजेच मी तुला आपलं मानतो आणि तू स्वतःला असं परक का समजतेस. म्हणजेच या घरातलीच मेंबर्स आहे तू आणि हे मला आधीपासूनच माहिती होतं. म्हणजेच काय तर आता जे लेटर खरं तर आनंदीने पृथ्वीला दिलेलं असतं ते लेटर काही इथे पृथ्वीने वाचलेलं नसतं. या लेटरमध्ये विद्याधरने बरेच चेंजेस केलेले असतात ज्यामुळे अजूनही काही गोष्टी ज्या आहेत ना त्या कळलेल्या नसतात. आणि त्यामुळेच ना आता खूपच जास्त संताप होत असतो. इकडे आता सगळ्यांनाच वाटत असतं की बहुतेक ना आनंदीने काहीसं लेटर लिहिलं आहे पण त्या लेटरमध्ये काय लिहिलं हे कळत नसतं. परंतु आता या इथे असणाऱ्या पृथ्वीने आधी तिला हे सगळं काही म्हटलेलं असतं. पण तरीसुद्धा ना नंतर जो आहे तो पृथ्वी सरळ म्हणत असतो की तू उलट या घरचे मेंबर्स आहेत, तुला मी या घरचंच मानतो, त्यामुळे ना प्लीज तू चुकीचं काही समजू नकोस, तू ह्या घरातलीच आहेस त्यामुळे बिनधास्तपणे कशीही राहू शकतेस. आणि असं बोलून तो आता तिला घट्ट अशी मिठी मारतो. जसं तो आता तिला घट्ट अशी मिठी मारतो ना तसं मात्र इकडे आता आनंदी जी आहे ती आता पाहतच राहते. आनंदी जी आहे ती मात्र आता विचार करते की म्हणजे पृथ्वीने मला स्वीकारलं आहे असाही विचार ती आता करू लागते. जसं आता पृथ्वी घट्ट अशी मिठी मारतो ना तसं मात्र आता ती एकदमच हरवून जाते. इकडे मात्र शिल्पाला खूपच जास्त असा राग आलेला असतो. कारण शिल्पाने हा विचारही कधी केला नव्हता की हे सगळं काही शक्य होईल. आणि चक्क पृथ्वी तिला मिठी मारत होता ही गोष्टच ना तिला कुठेतरी खटकत होती. तिला आता पचनी पडत नव्हती. तिला राग येत होता. विद्याधर मात्र आता म्हणत असतो की आता काही झालं ना तरीसुद्धा तुला जे हवं आहे ना ते कधीही साध्य होणार नाही बघ आनंदी. आता आनंदीचा असा समज असतो की मी दिलेलं लेटर वाचलं आहे आणि त्यामुळेच हे सगळं काही होतंय. मग दुसरीकडे आता आनंदीला आठवतं की तिने ते रात्री लेटर ठेवलेलं होतं. मग तेव्हाच ना आनंदी तिथून निघून गेलेली होती. पण आनंदीने तेव्हा लेटर ठेवल्यानंतर ना ते लेटर जे आहे ते खरं तर विद्याधरने बघितलं होतं की हिने काहीतरी ज्या पृथ्वीच्या रूममध्ये टाकलेलं आहे. पण नेमकं काय हे मात्र आता कळत नव्हतं. त्यामुळे थोडासा प्रश्न त्यालाही पडलेला होता की नेमकं हिने काय ठेवलं असेल. आणि त्यामुळेच ना तो थोडासा असा विचार करत असतो की हिने नेमकं त्या रूममध्ये काय ठेवलं आहे. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे आता विद्याधर बघतो. विद्याधरकडे ऑलरेडी रूमची चावी असते. त्या रूमची चावी उघडून तो आता आतमध्ये जायचा विचार करतो. कारण त्या पत्रामध्ये काय लिहिलं आहे हे मुख्यत्वे त्याला वाचायचं असतं. मग आता तो आतमध्ये जातो आणि त्या पत्रामधलं सगळं काही वाचतो. ज्यामध्ये आनंदीने आता सांगितलेलं असतं की मी तुझी आई आहे. आणि त्याचसोबत आता त्याच्यामध्ये हे सुद्धा लिहिलेलं असतं की काही कारणास्तव तुझ्या वडिलांचं आणि माझं लग्न झालं पण तुझ्या वडिलांनी मला तुझ्या आईची जागा अजूनही दिलेली नाही आणि मी घेणारही नाही. कारण समिधाताईंची जी जागा आहे तेवढी घेण्याची माझी कुवतही नाही. आणि जी जागा आहे ना ती जागा मी त्या जागेमध्ये खुश आहे असंही आता तिने
तिने त्या लेटरमध्ये लिहिलेलं असतं आणि त्याचबरोबर तिने हेही सांगितलेलं असतं की मी तुझी आई आहे, म्हणजेच युगंधरची बायको, हे तिने त्यामध्ये मेन्शन केलेलं असतं. आणि हे सगळं वाचून विद्याधरचा आता संताप होत असतो. विद्याधर विचार करतो की हे काय झालं, पण बरं झालं हे लेटर माझ्याच हाती लागलं. मग आता विद्याधर ठरवतो की काही झालं तरीसुद्धा हे लेटर त्याच्यापर्यंत पोचायला नको आणि म्हणूनच मग आता विद्याधर या जागी दुसरं लेटर ठेवायचं ठरवतो. त्यासाठी त्याच्या डोक्यामध्ये कल्पना येत असतात. तो आता विचार करतो की आनंदी, असं कसं गं तुमच्यामधलं नातं एवढ्या लवकरच मी सगळ्यांसमोर रिव्हील करेल, ते तर मिस करणार आहे. कारण आहे ना, त्याला असं वाटत असतं की एवढ्या चांगल्या पद्धतीने जर पृथ्वीला कळलं तर त्यांच्यामध्ये जो काही विश्वास आहे तो कसा तुटेल. त्यामुळेच तो विश्वास तोडायचा प्रयत्न ना आता विद्याधरला करायचा असतो. त्यामुळे विद्याधरने त्या लेटरना तिथून घेतलेलं असतं आणि तो आता म्हणत असतो की आनंदी, तू जो काही विचार करतेस ना, तो काही झालं तरी मी सक्सेस होऊ देणार नाही आहे. मग तिकडनं तो लेटर घेऊन जातो आणि तो आता आपल्या रूममध्ये जातो. कारण त्याला आता ते लेटर पुन्हा एकदा नव्याने लिहायचं असतं आणि ते लेटर त्याला पुन्हा एकदा नव्याने लिहायचं असतं ना, यासाठी तो आता आपल्या रूममध्ये जायचं ठरवतो. पण त्याच्या रूममध्ये धनश्री असते. धनश्री आता झोपायची वेळ झालेली असते, त्यामुळे तयारीत असते. झोपायच्या वेळेत तयारीत असतानाच ना इकडे आता धनश्री म्हणत असते की तुमचं काय चाललंय. पण आता तो धनश्रीला बोलतो की जरा माझं काम आहे, तू निघ बाहेर जा, असं बोलून आता बाहेर जायला सांगत असतो. मग धनश्रीला तो हाताला धरून अक्षरशः थोड्या वेळासाठी का होईना बाहेर काढतो. कारण त्याला त्या रूममध्ये बसून ते लेटर लिहायचं असतं. यासाठी दार लावून घेतो आणि मग काय, आता तो स्वतःच्या हाताने त्याला ज्या भाषेत लेटर लिहून हवंय ना ते लिहितो. म्हणजेच त्यामध्ये कुठेही मेन्शन केलेलं नसतं माझं आणि युगंधरचं लग्न झालं आहे, त्यासोबत मी तुझी आई आहे, हे त्याने भलतंच लिहिलेलं असतं. पण वाचताना असं वाटेल की पृथ्वीला की हे सगळं काही एक फॅमिली मेंबर म्हणून त्यांनी लिहिलेलं असतं. म्हणजेच कसं, पृथ्वी तो तिला बोलेलही ना की तुला मी असं कसं काय हे करू, तू ह्या घरातलीच आहेस वगैरे, हे सगळं काही त्यांनी लिहिलेलं असतं. म्हणजेच त्यामध्ये खरं तर विद्याधरने लिहिताना असं लिहिलेलं असतं की माझा आणि ह्या घराचा काही संबंध नाही आहे, मी फक्त एक मदत म्हणून तुम्हा लोकांना हे जवळ आणलं आहे. मग ह्या सगळ्यामध्ये पृथ्वीने म्हणून तर तिला म्हटलेलं असतं की तू चुकीचं समजतेस, कारण तू असं नको समजूस, तू ह्या घरातलीच आहेस, तू ह्या घराचे मेंबर्स आहे, हे देखील पृथ्वीने तिला बोलून दाखवलेलं असतं. विद्याधरने असं काहीच लिहिलेलं असतं, पण पृथ्वीवर त्याचा परिणाम असा झालेला असतो. पण इकडे असणाऱ्या आनंदीला असं वाटतं लेटरमध्ये लिहिलेलं जे आहे ना ते तर आता बघायलाच नको. म्हणजे लेटरमध्ये लिहिलेल्या सगळ्या गोष्टी पृथ्वीने वाचल्या आहेत आणि म्हणूनच तर पृथ्वीचा आता असा समज आहे की मी त्याची आई आहे आणि तो ॲक्सेप्ट करायला सुद्धा तयार आहे या सगळ्या काही गोष्टी, असाही विचार ना आता इथे असणारी करत असते. पण या विद्याधरने हा गेम उलटा फिरवलेला असतो. विद्याधरने ते लेटर आहे ना बदली करून आता ते लेटर जे आहे ते बरोबर ठेवलेलं असतं पुन्हा एकदा पृथ्वीच्या रूममध्ये आणि हे लेटर त्याच इन्व्हॉल्वमध्ये घालून पृथ्वीच्या रूममध्ये ठेवल्यामुळे ना कोणालाही काहीच समजत नाही की त्या लेटरमध्ये नेमकं काय आहे ते. पण इथे असणाऱ्या त्या पृथ्वीला आता वाटत असतं की हेच ते लेटर आहे, पण आनंदीलासुद्धा हेच वाटत असतं की आपण जे दिलं आहे तेच हे लेटर आहे असं. मग दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की त्याचं लेटर वगैरे लिहून झाल्यानंतर त्याने धनश्रीला रूममध्ये घेतलेलं असतं. धनश्री जशी रूममध्ये येते तेव्हा इकडे तिकडे बघत असते, पण धनश्रीला संशय येणार नाही या सगळ्या काही गोष्टी ऑलरेडी विद्याधरने केलेल्या असतात. विद्याधरचं लेटर लिहून झालेलं असतं तर त्याने पुन्हा एकदा पृथ्वीच्या रूममध्ये ठेवून दिलेलं असतं. कारण त्याला असं वाटत असतं की पृथ्वीने जेव्हा हे लेटर वाचेल तेव्हा तर खरी मजा येईल ना, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील असाही विचार करून त्याने ह्या सगळ्या काही गोष्टी केलेल्या होत्या. तेच दुसरीकडे आता पृथ्वीने तर आता आनंदीला मिठी मारलेली होती आणि तिला आता एक फॅमिली मेंबर म्हणून ॲक्सेप्ट केलेलं होतं. हे सगळं काही विद्याधरच्या प्लॅनिंगमुळे झालेलं होतं. पण आनंदी विचार करते की देवाच्या कृपेमुळे सगळं काही ठीक झालं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आरती जी उभी असते ना ती सुद्धा विचार करते की चला फायनली आनंदीला या घरचा मान मिळाला, या घरामध्ये तिची खरी किंमत कळली, पृथ्वीने सुद्धा तिला ॲक्सेप्ट केलं. म्हणजे आता सगळंच विचार आता ही असणारी इथे आरती करत असते. आरतीलाही छान वाटत असतं. त्याचबरोबर आता आनंदी उभी असते पृथ्वीच्या समोर. पृथ्वी म्हणत असतो की पुन्हा असा चुकीचा विचार करायचा नाही, कारण आहे ना तू आम्हाला सगळ्यांपेक्षाही जवळ आहेस. म्हणूनच तर मी म्हणतो ना की माझा ना तुझ्यावर कोणापेक्षाही नाही ना तितका
तुझ्यावर विश्वास आहे. इकडे आता आजी त्यासोबत आबासुद्धा खूप जास्त खुश झालेले असतात, कारण त्यांनासुद्धा ना या सगळ्या काही गोष्टी आनंदाच्या वाटत असतात. इकडे आता पृथ्वी ना अगदी मन भरून त्या बोलत असतो आनंदीसोबत त्याला बोलत असताना ना खूप छानही वाटत असतं. मग तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी आता जेव्हा अशा पद्धतीने होतात ना, तेव्हा मात्र आता आरती ही खूप जास्त खुश असते, पण शिल्पाच्या तोंडावर मात्र आता 12 वाजलेले असतात. तिला तर आता काहीच कळत नसतं की काय करावं ते. शिल्पा आता विचार करत असते की एवढं काय आहे त्या लेटरमध्ये, जेणेकरून हा एवढं तिला असं गळे वगैरे लावतोय, मिठी मारतोय आणि तो तिला फॅमिली मेंबर म्हणतोय. असे विचार ना आता इथे असणाऱ्या या शिल्पाच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. मग त्याच वेळेला जाताना जो पृथ्वी आहे तो आनंदीला भेटतो. आनंदीला बोलतो की आपण ह्या विषयावर ना निवांत मी जसा येईन ना मुंबईवर ना की मग आपण बोलूया, असंही त्याने जाताना म्हटलेलं असतं. मग जेव्हा आता तो जात असतो ना, तेव्हा तो आनंदीला गळे वगैरे मिळतो, त्याचसोबत आनंदीच्या हातात हात देतो आणि तिकडनं आता जायला निघतो. तेच जसं आता तो जातो तसं शिल्पा आनंदीकडे येते आणि शिल्पा आनंदीला विचारते की तो हे सगळं काय बोलत होता, तू त्या चिठ्ठीमध्ये एवढं काय लिहिलेलं होतंस जेणेकरून तो हे सगळं काही बोलत होता. तेव्हाच आनंदी आता सांगू लागते की खरं तर मी त्यांना सगळं काही सत्य सांगितलं आहे, म्हणजेच मी त्या चिठ्ठीमध्ये या सगळ्या गोष्टी लिहिल्या होत्या की तुमची आई आहे आणि माझं आणि मालक साहेबांचं लग्न कोणत्या सिच्युएशनमध्ये झालं हे सुद्धा मी त्यामध्ये लिहिलेलं होतं आणि तेच लेटर वाचून त्यांनी आता मला स्वीकारलं आहे. मी त्यामध्ये हेही त्यांना सांगितलं होतं की समीराताईंची जागा मी कधीही घेणार नाही आणि मालक साहेबांनी मला दिली, एक मजबुरी म्हणून मालक साहेबांनी माझ्याशी फक्त लग्न केलं आहे, हेही मी त्यामध्ये लिहिलं आहे, असंही आता आनंदी सांगत असते. शिल्पाला मात्र राग येत असतो, कारण पृथ्वीने हिला आनंदीला आई म्हणून स्वीकारलंच कसं, या गोष्टीच ना तिच्या पचनी पडत नसतात. म्हणूनच आता शिल्पा खूप जास्त संतापलेली असते आणि शिल्पा जेव्हा एवढी रागवून बघत असते ना, तेव्हा मात्र आनंदीसुद्धा आता काहीच रिॲक्ट करत नाही. आनंदीला तर काहीच समजत नसतं, पण आनंदीने जे खरं आहे ते सांगितलेलं असतं. पण बिचाऱ्या पृथ्वीने ती खरी चिठ्ठी तर वाचलेलीच नसते, त्यामुळे आनंदीचा आता खूप मोठा गैरसमज झाला आहे की ती चिठ्ठी खरं तर त्याने वाचलेली आहे ते. पण येत्या आता शिल्पाची तळपायाची आग मस्तकात गेलेली असते, कारण ती विचार करत असते की ह्यांच्यामध्ये जो दुरावा होता, जर भांडणं झाली असती तर बरं झालं असतं, पण आता जर पृथ्वीने सुद्धा ॲक्सेप्ट केलं आहे की ही ह्या घरची सून आहे, त्याचसोबत त्यांची आई आहे म्हटल्यावर मग तर आता सगळंच काही संपलं, असाही विचार शिल्पा आता करत असते. तिला आनंदी आवडत नसल्यामुळे ना ती आता हा सगळा विचार करू लागते, परंतु आनंदीने आपल्या मनात कसलीही त्रुटी नाही आणि त्यामुळे सगळ्या काही गोष्टी चिठ्ठीवर लिहिलेल्या असतात आणि त्यामुळे आता पृथ्वीने तिला स्वीकारले, या गोष्टीमुळे ती खूप जास्त खुश असते. तेव्हाच ना आता पुढील भागामध्ये पाहायला मिळतं, युगंधर तिथे येतो आणि श्रीकेंना म्हणतो की तुम्ही त्या अवॉर्ड फंक्शनचं कॅन्सल झालं असं सांगितलं तर नाही ना, कारण आपल्याला आता त्या अवॉर्ड फंक्शनला जायचं आहे. मी आनंदी आणि दोघंही जण आम्ही जाणार आहोत आणि आनंदीच्या हस्तेच मी हे अवॉर्ड घेणार आहे, असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा आनंदीला टेन्शन येतं. माई आणि त्याचसोबत आबाही विचारतात की काय झालं आहे, तेव्हा आनंदी आता सांगत असते की हे कसं शक्य आहे, जर मी आता त्यांच्यासोबत गेले, दोघंच जण गेलो तर त्यांना समजेल ना की मला दिसत नाही ते, मी आंधळी आहे ते, कारण एवढे दिवस त्यांना माहीतच नाही आहे की मला दिसत नाही आहे ते. मग हे सत्य ऐकल्यानंतर माई आजी आणि त्याचसोबत आबांनासुद्धा धक्का बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये.